नमस्कार. मला पिरियड्सचा प्रॉब्लेम झाला होता, जेणेकरून हा माझा छोटा बाळ 1 वर्षाचा असताना मला पिरियड्सचा प्रॉब्लेम कंटिन्यू 5 महिने पिरियड्स गेले. ते म्हणजे असं थांबू नये, कंटिन्यू. तर मी डॉक्टरकडे गेलो होतो जिथे माझी डिलिव्हरी झाली देवेकर. तर तिथे गेल्यानंतर मॅडमला म्हटलं, मॅडम मला हा प्रॉब्लेम होत आहे, कशामुळे असेल? तर मॅडम म्हणत होत्या की डिलिव्हरीमध्ये काही क्लॉट्स वगैरे राहिली असेल, त्याच्यामुळे होऊ शकते. तर मग ते करता करता माझे 3 सोनोग्राफी झाल्या तरी पण मला रिझल्ट काही येत नव्हता. मग मी म्हटलं ताईला की ताई मला हा प्रॉब्लेम आहे, तर या प्रॉब्लेमसाठी तुमच्याकडे औषधी असेल तर सांगा. कारण तर मी तर इथं काम करत होती आधी आणि मला विश्वास म्हणजे आता खूप सारे पेशंट येत होते, तर मी असेल असं आपण कशाला तेवढे लक्ष नाही देत ना. तर त्याच्यामुळे मग ताईला विचारलं तर ताईने म्हटलं की आहे माझ्याकडे, तू 6 महिने कंटिन्यू घे, तुझा पण प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होतो. तर मी 6 महिने न घेता मी 3च महिने घेऊन बघितलं, तर मला 15 दिवसामध्ये हा रिझल्ट आला की माझं पिरियड्स पण क्लिअर झाला आणि मला हा प्रॉब्लेम पण आता होत नाही आहे. आणि पिरियड्समध्ये मला कमरेचा आणि माझ्या जे पोटाचा त्रास होता तो पण त्रास माझा कमी झाला. आणि त्याच्यासोबतच माझ्या बाळाला वजन कमी होतं, सतत सर्दी ॲलर्जी सारखं असणं हे पण चालू होतं. पण याला मी जोपर्यंत दवाखान्यामध्ये न्यायची तोपर्यंत तो बरा व्हायचा, नाहीतर तो आजारीच राहायचा. मग मी म्हटलं की छोट्या बाळासाठी असेल तर ते तर मी याला ग्रोप्रोटॉल देणं चालू झालं. त्याचं वजनही आता छान आहे आणि झाली तर सर्दी खोकला हे क्वचितच होते आणि आमचं दवाखाना पण कमी झाला. मग मी अशी इच्छा केली की आपल्याला जे आजार आहे ते आपण कमी करू शकलो या माध्यमातून. तर आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो तर त्यांचा आजार तर कमी होते आणि एकतर इथं आपण काम करून आपली एक इन्कम सोर्स पण वाढू शकते. त्याच्याकरता मी इथे काम पण करायला चालू केलं आणि खूप चांगलं. मी हेच सांगते लोकांना की ही धन्वंतरी म्हटलं तर एक इमानदार लोकांची आहे आणि खूप चांगली तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी येत आहे. तर खरंच ही धन्वंतरी तुम्ही करा आणि आवडीने करा. बस माझं हेच एक बोलणं आहे.